तुमची वहिनी 4 दिवस झालं मला व्हिडिओ बनवायचा बनवायचंय 8 दिवस झालं. हा 8 दिवसापासून तिचं एकच चालू आहे की मला व्हिडिओ बनवायचा आहे. तर बनव. हा पकड बोल. मोबाईल घे. मोबाईल तुमच्या हातात. हा बोल. आम्ही गेलतो कल्याणला दादाकड. तिकडं गेलतो. ती भया दोन्ही भया येते दादाची. ती पण खूप माया करत होती लेकरावर की परक वाटूच दिला नाही तिथं. त्रिशाला पण माया करत होती. गाणं लावून द्यायची, डॅन्स करा म्हणायची लेकरांना. मग आम्ही गेला वाड्याला गेला. तिथं पण वहिनी खूप माया करत होती लेकरांना. सारखंच म्हणायची जीव घाल त्यांना. जेवा रे या जेवा तू पण जेव सारखंच म्हणायची. मग बाकीची वहिनी तिकडं चल इथं जाऊ तिथं जाऊ म्हणून न्यायची फिरायला. तिकडं पण त्यांची पण मम्मी ती दुसरी त्यांची मम्मी ती प्रियंका ताईची आई. हा ती पण लई खूप माया करत होती. किरण दादाची मम्मी तर ती पण खूप माया करत होती. आता लग्न झाल्याला तिथं पंकज दादा. हा तिथं पण त्यांच्या पण गेलतो. ते वहिनी पण बोलली काय जे म्हणजे जे नवीन ते लग्न करून आली ती बोलली ती पण भारी बोलत होती. तिथली माणसं खूप भारी आहेत की परक वाटच दिला नाही तिथं गेल्या. सगळीकडं वहिनी सारखंच ये बस जे जीव घाल लेकराला तू पण जेव ये वहिनी ये ताई असंच म्हणायची. तिथली माणसं खूप चांगली होती. 4 दिवसापासून म्हणायली 8 दिवसापासून मला एक व्हिडिओ बनवायचंय. हे काय म्हणतंय सारखं ह्याचं कालवा येतंय बारशीवरनं तर येतंय माशावरनं तर येतंय आणि कालवा चालू करतंय. सगळ्यातनं भारी कल्याणचा दादा एक नंबरच की असं भावापेक्षा जास्त माया करते दादा. की असं दादाचं नाव घेतलं तर डोळ्यात पण पाणी येतंय. माझ्या लेकरांना पण माया करत असं परक वाटून दिलं नाही तिथं. तिथली माणसं खूप माया करत. लेकरं घरात खेळत होती घाण करत तरी पण काय बोललं नाही तिथल्या माणसांनी दादानी पण. जीवापेक्षा आता दादा म्हणते माझी लेकर म्हणून म्हणल्यावर माझं पोटले आनंद होतंय असं म्हणते ती. दादा पण म्हणते माझी लेकर आहे ते आनंद होते. अशी माझी आई बापा कधीच म्हणली नाही ती माझ्या लेकराला. म्हणून मला व्हिडिओ बनवायचं तेही सारखंच माझ्या संग भांडण करते. त्यामुळं मी व्हिडिओ बनवायचं 8 दिवसापासून थांबलंय. म्हणजे तिकडून आला होता तसं तुझ्या डोक्यात होता काय व्हिडिओ बनवायचा. मग मोबाईल असतो की तुझ्याकडं बनवायचा. अशी खूप मस्त माणसं आहेत तिथली परक वाटूच दिलं नाही. भावापेक्षा जास्त माया दादा करतो. सक्का भाऊ तर कधी जास्त असं बोलत पण नाही पण दादा खूप माया करतो. आमच्या घराविषयी समजा दादा लई छान बोलते आम्हाला. म्हणजे सगळ्यांविषयीच बाबांविषयी फोन केला त्यांनी सगळ्यांबद्दल विचारतात की बाबा कसे आहेत, आर्यन कसं आहे, रोहन कसं आहे, त्रिशा कसं आहे, सगळ्यांचं. बोल अजून जे पण तुला काय काय बोलायचं बोल. अजून काय काय बोलायचं ते. आमची भांडणं झाली तरी दादा आमची भांडणं मिटवतात. काय बोलल्यावर बोलू नको असं बोलू नको तसं बोलू नको असं म्हणतात दादा. सारखं भांडणं मिटवतात. पण हे काय भांडणं राहत नाही. तू पण तशीच वागायची. आई बापाची सर ओढली तर मला येतो राग. कारण त्यांनी मला वागलंय तसं. माझा प्रत्येक वेळेस अपमान केलाय त्यांनी. प्रत्येक कार्यक्रमात अपमान केलाय त्यांनी. ते तुला पण माहित आहे. झालं गेलं ते विसरून टाकायचं. ती सारखं डोक्यात आणायची. त्यांचं विषय काढता म्हणून मला राग येते. तू काढती ते तू मला असं मग मी थोडीच मुगलदाम त्यांच्यावर चिडतो. तुला पण माहित आहे त्यांनी मला कुठं कसा अपमान केलाय माझा. त्या 15 मिनिटाचा व्हिडिओ बनवला मी कट केलं नाही. त्यामध्ये तुम्हाला काय म्हणली त्यांच्याविषयी बोलू नका. पहिल्यांदा येताना पण दादाला काय म्हणले दादा मी तिकडं जाणार नाही आता म्हणले का नाही.
हा तरी तुम्ही सारखं तिथं जाणता. मला काय वाटतंय माहितीये का, फक्त की का त्यांची सरवडतीस तू? त्यांचा विषय बोलायचंच नाही की. मग कशाला काढते विषय? मी काढते काय? हा बरं, तुला अजून काय काय बोलायचंय ते बोल. अजून काय काय माझ्या चाड्या सांगायच्या ते सांग. पोरं घाण करत होती तिथं तरी त्यांनी कोणी बोललं नाही असं म्हणले तू. आणि तेच तसं त्यांनी तिकडं केलं असतं तर तुझ्या आईबापाच्या घरी तसलं घर राहिलं असतं घाण केलं असतं तर मारून टाकलं असतं. हा मग ते तूच हीच हिच्या तोंडानं म्हणती त्यांचा स्वभाव कसा आहे. मग मी कसा चिडणार नाही? हिला जन्म दिलाय तरी ही तशी म्हणती, मग मला कसा राग? मला काय म्हणायचं, तिकडलं विषय काढायचंच नाही म्हणल्यावर तुम्ही सारखं तीच काढता म्हणून मला राग. तू त्यांची सर्व ओढायला लागली की मला राग येतो. इथल्या इथं 10-12 येतात आणि पळून जातात तर कधी येतात काय? अशा गोष्टीचा राग येतो. येऊन काय कुठलं मला काही सोना नाना करणार नाही त्याने. आपण फिरायला गेलतो तर दादा त्रिशाल काय तर फिरायला गेलतो आपण तेव्हा दादानी त्रिशाल घेतलेलं होतं, म्हणजे उचललेलं. माझ्या डोळ्यात पाणी यायचं. असं माझ्या भावाने कधी त्याला उचललं नाही. माझ्या भावापेक्षा दादा भाऊ आहे माझा. जीवापेक्षा दादा लेकरांवरच नाही तर आपल्यावरती पण सगळ्यांवरतीच माया करतात त्यांनी. आजच सकाळी विचारत होते बाबांची तब्येत कशी आहे हे ते. नाही रात्री विचारत होते. तिकडं मी राखी बांधायला सुद्धा जाणार नाही. मुंबईवरून आल्या तसं तुम्हाला म्हणायली मी तिकडं जाणार नाही. दादाकडे जाणार आहे का मग राखी बांधायला कल्याणला? तिकडं जाणार आहे. खरं का? दादालाच बोलून घेते इकडं. दादा येईल नाही तर आपण जाऊ. आपण जायचं कसं आहे माहितीये का? अगं गँग लय मोठी आहे का आपली? गँग मोठी असून पण परक वाटलं का ते? माझा दादा हायच तसा, माझा भाऊ असतोय तसा, माझा स्वभाव असा आहे, मग माझ्या भावाचा स्वभाव तसाच असणार की. माझा दादा हायच तसा तेवढा भारी. शेवटी भाऊ कोणाचा आहे? माझा. माझ्या लेकरावर माझ्या भावापेक्षा दादा माया जास्त कर. ते लोक आहेतच तसले मतलबी, काय कुठं त्यांचं काढत बसले, त्यांची बराबरी करायला लागले. त्यांचं नाव मध्ये पण घेऊन त्यांची बरोबरी करू नको दादाशी. त्यांच्या नकाच्या बरोबरीला पण येणार नाहीत ते. खूप दादा माया करते लेकरावर पण आणि आमच्यावर पण. ते तुझे भावंडण फेनतीन बापन दादांच्या नका बरोबर येईल काय? ग बस आता मग कशाला उगाच मला पण इमोशनल करू नको. तर साडी ही तुम्हाला वाटत असेल व्हिडिओसाठीच साडी घालून बसले की काय? तसं काय नाही. आम्हाला फोटो काढायचा होता, यासाठी लागणार होता. आमचा एक फोटो काढायचा होता दोघांचा. तर ते काम झालं की सांगेल मी कशासाठी. मग त्यामुळं फोटो काढला मी पहिला. आणि मग ती म्हणली की द्या की आता मोबाईल. मग साडी पण घातली आणि व्हिडिओ बनवायचा. म्हणलं घे बनव. मग नाही जवळ बसा, मी बोलते पण तुम्ही जवळ बसा. आणि तुम्ही पण असं सारखं म्हणताय तिला बोलू देत जा, तुझी एकटा किती बडबड करतोय. म्हणलं हां बोल, काय बोलायचं ते. संपलंय का अजून काही बाकी आहे तुझं? म्हणजे व्हिडिओ थांबवायला माझा हात दुखायला लागला. आता 8-9 मिनटं झाले माझा पकडून आहे मी हात दुखतोय. तो असा 2 मिनटं पण मोबाईल पकडू शकली नसतीस. अजून जाणार आहे मी तिकडं. त्या दिवशी मी जाणार होती पण तिकडं जाणार नाही. म्हणजे रुसून चालली तवा. कसं जायचं माहितीये का? काय माहित होईल माहित. कसं होईल माहित? कशी गेली असती? रेल्वे चढताना पाय घसरतो माहितीये. दादा तिकडं आपण फिरायला जातो तर 17-12 तर पोरांचा हात पकडून म्हणायचे. पाय फट्टीत अंतर असतो त्या प्लॅटफॉर्म आणि त्या ट्रेनच्या मध्ये. त्यात पाय गेला की पडलो आपण.
ट्रेन थांब ना, शिट्टी वाजू नको त्रिशा, चिड येते मग मला, चिड राग येतो. चुपी दे चल. झालं का मग करू वहिनी का? पण जास्त आमच्या सख्या वहिनीपेक्षा जास्त माया करते आपल्या कल्याणच्या वहिनी आहे. सगळ्याच वहिनी तिथल्या. जास्त प्रेमळ कोणती वाटली? आपल्या प्रियंका दीदीची आई काय? आणि ही पण वहिनी खूप भारी बोलत होती मला. सारखं जेव की ग. त्यांचं तसंच असतंय. मी तिकडे गेलो का तर दादा माझ्या मागच लागतो. हे खा ते खा, हे खा ते खा. फोटो काढणार होते, मोबाईल मागितलं एक वेळ तुमच्यापासून, तुम्ही दिला नाही. नाही तू अशी कशी कधी बोलली की मोबाईल दे? मी तिथं बसलेलो बेडवर व्हिडिओ करत होतो मी. मग तू आली आणि तू आल्याच्या नंतर काही बोललीच नाही. तू आतमध्ये आली की मला बघून तिथूनच तू परत फिरली. कधी मला असं म्हणली की मोबाईल द्या मला, वहिनीसोबत फोटो काढायचा आहे. आणि परत तू काय, मी 1-2 काढलेले फोटो ते तू रडत असताना चालाय तसा स्टेटस ठेवलेला मी त्या दिवशी. तर कोण म्हणत होता ग मला की ताईचा मामीचा फोटो, तर मामी रडायला. हां रेखा म्हणत होती की रेखानं त्या दिवशी बोलली मामीचा तू स्टेटसला फोटो टाकलाय, त्या फोटोत मामीसोबत आहेत त्या कोण आहे? मी म्हटलं कल्याणची वहिनी आहे म्हटलं. तर मामी अशी का रडते? आणि रडत्यालाचा का फोटो टाकला स्टेटसला? म्हणलं ते 2च फोटो होते आम्ही काढलेले. बरं जाऊ दे, अजून काही बोलायचं असेल तर ही नंतर बोलेल. आता व्हिडिओ पण खूप मोठा झाला आहे आणि माझा हात पण दुखायला आहे. तुम्ही सगळ्यांनी जर हा पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर एक आता कमेंट टाकायची की दादा व्हिडिओ बनवताना स्टँडचा वापर करत जा की, माझ्याकडे हाय स्टँड, त्याचा वापर करत जा की असं बोलले तर मी ओळखणार की या या ताईनं किंवा या दादांना पूर्ण व्हिडिओ बघितलाय. तर चला बाय. अगं